ओके, दिसतंय का सर्वांना? झूम कर. आता व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. हां, सो आय वॉज टॉकिंग अबाउट, जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हॉट डज एक्झॅक्टली पायथन डज, है ना, एक्सेल काय करतं. ठीक आहे, पायथनचं थोडक्यात समजलं व्हॉट एक्झॅक्टली डज. इट वर्क्स ॲज अन ऑलराऊंडर, जे सगळे कामं करून घेतं, है ना. ठीक आहे. सो आता मी लाईक एव्हरी लेक्चर स्टार्ट विथ वाय एक्झॅक्टली डेटा ॲनालिटिक्स मॅटर, का डेटा ॲनालिटिक्स सुरू झालं. तर तुम्ही बघितलं असेल, नॉट ओनली पोस्ट कोविड बट आफ्टर 2015 और 2016 द डिजिटल इंडिया ट्रान्सफॉर्मेशन झालं, आहे ना. सगळं डिजिटली आपण रेकॉर्ड्स करायला लागलो, आहे ना. त्याने काय झालं, एक एव्हरीथिंग गॉट डिजिटल. सो आफ्टर एव्हरी क्लिक सम सॉर्ट ऑफ डेटा वॉज कलेक्टेड. म्हणजे काही ना काही डेटा जनरेट होत गेला. ठीक आहे. आता असं समजलं की या डेटावरनं काही पॅटर्न्स निघतात, जेणेकरून आपण त्याच्यावरती काम करू शकतो, त्याच्यावरती त्या पॅटर्न्सने आपण जे डेटा सायंटिस्ट करतात फ्युचर डिसाईड करू शकतो. फ्युचरमध्ये काय होऊ शकतं. ठीक आहे. लुकिंग ॲट दिस एक्स्ट्रा पॅटर्न, जसं तुम्ही म्हणतात ना, एक्सपिरियन्सवरनं काय शिकलो आपण, मागे एवढा आपण एक्सपिरियन्स घेतला आहे, हे बघितलं आहे. तसंच एक एक्सपिरियन्स डेटा ऑलरेडी होता आपल्याकडे. त्या डेटावरती काय काम आपण काय काय काम करू शकतो, त्याचा काय फायदा होऊ शकतो, ते सगळं लाईक एव्हरीथिंग इज डन इनसाइड डेटा ॲनालिटिक्स. की तुम्ही ॲनलाईज करता तो डेटाला, बघतात त्याच्यावरती की अजून तो कसा आहे, त्याच्यावरती आपण काय करू शकतो. ठीक आहे. जर हा एक पर्टिक्युलर पॅटर्न जर रिपीट होतो आहे, तर पुढच्या वर्षी पण त्याची येण्याची शक्यता किती आहे ह्या पॅटर्नची, आहे ना. फॉर एक्झाम्पल तुमचे ग्रेट इंडियन सेल और बिग बिलियन डेज. ठीक आहे. याचं जर तुम्ही झुडिओचा केस स्टडी जर ऐकला, ठीक आहे, नॉट ओनली झुडिओ, ई कॉमर्सचा कुठला पण. ठीक आहे. एक झुडिओचा केस स्टडी पण आलेला आहे. त्यांनी सांगितलेलं की हाऊ देअर डेटा ॲनालिस्ट वर्क. ठीक आहे. ते एका पॉडकास्टमध्ये त्यांनी मस्त सांगितलेलं. तर इफ आय कॅन आय विल शेअर यू दॅट पॉडकास्ट. ते कसे ते काम करतात, हेच 4 टूल्स वापरतात ते, मोस्टली पायथन. ठीक आहे. बट अजून 1-2 टूल्स होते जे बिझनेस ॲनालिस्टसाठी लागतात, ते टूल्स वापरत होते ते. बट कोर फंडामेंटल्स जे होते ते हेच होते, कसे ते वापरतात, कसे त्यांचे ॲनालिस्ट काम करतात. ठीक आहे. आता ॲज अन ॲनालिस्ट यू विल नॉट, ठीक आहे, जर तुम्ही इकडे कुठल्या स्टार्टअपमध्ये गेला किंवा एक मीडियम स्केल कंपनीमध्ये गेला, तर तुम्ही शक्यतो काम कराल सगळ्या गोष्टींवरती. बट इफ यू गो ॲज लाईक इन अ MNC, they will be working on any one particular thing, like into data cleaning or formatting. ठीक आहे. or into somewhere into data visualization. ठीक आहे. किंवा मग SQL वरती काम असेल तुमचं, डेटा वेअरहाऊसवरती काम असेल. ठीक आहे. नंतर मग जसं पुढे पुढे जातं, कोणाचं EDA वरती काम असेल, दॅट इज कॉल्ड एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस. ठीक आहे. कोणाला फक्त पाईपलाईन मॉनिटरिंगवरती असेल, मॉनिटर करायची की देर शुड नॉट बी एनी डेटा लीक्स. ठीक आहे ना. तर ती पाईपलाईन मॉनिटर करायची. तर दीज आर द थिंग्स विच अ डेटा ॲनालिस्ट गो थ्रू. ठीक आहे. तुम्ही गेल्यानंतर असं मल्टिपल गोष्टी ओपन होतात. ठीक आहे. आणि जसं मी सांगत होतो, का जसं जसं डेटा जनरेट झाला तसं तसं लोकांना समजलं की येस वी कॅन डू सम ऑफ दी अदर थिंग, हम कर सकते हैं डेटा के साथ, कुछ ना कुछ नया हम कर सकते हैं. इसीलिए ठीक है, ये जो स्ट्रीम है डेटा एनालिटिक्स, डेटा साइंस, है ना, डेटा इंजिनियरिंग, तो ये थोड़ा एक इन योर टर्म्स थोड़ा बूम झाली याची जास्त, है ना. बट आता कसं अगेन देयर इज अ सैचुरेशन पॉइंट एज वेल. तो आप थोड़ा जल्दी जल्दी करना जो भी है. ठीक है. ये सब मैंने अभी बोल दिया, पढ़ाने की रीड करने की ज़रूरत नहीं है. कॉम्पिटिटिव एडवांटेज. ओके. ठीक है. डिसीजन मेकिंग. ठीक है. हाँ. की टूल्स फॉर डेटा एनालिटिक्स. ठीक है. व्हॉट इज द फर्स्ट वन? एक्सेल. सेकंड वन लीड जनरेशन. एक्सेलवरती काम केलं असेल, वी लुकअप, एच लुकअप, है ना. SQL. ठीक आहे. एक एक बघूयात काय एक्झॅक्टली करतं. ठीक आहे. फर्स्ट वन, ॲडव्हान्स एक्सेल फॉर डेटा ॲनालिटिक्स. सो व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स हिअर इज द डेटा मॅनिप्युलेशन. ठीक आहे. स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस अँड व्हिज्युलायझेशन. व्हिज्युलायझेशन म्हणजे पायवोट चार्ट्स, आहे ना. सिम्पल चार्ट्स आपण बनवतो, पायवोट चार्ट्स, आहे ना. नंतर मग वी लुकअप, एच लुकअप. सो स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस म्हणजे
ॲव्हरेज काढला, मीन काढला है ना, स्टँडर्ड डेव्हिएशन काढलं. अजून काय करतो एक्सेलमध्ये? क्लिनिंग करतो, फॉर्मॅटिंग करतो है ना, डेटा फॉर्मॅटिंग. सो हे सगळं एका टूलमध्ये इझिली होऊन जातं. ठीक आहे, करू शकतो आपण. ठीक आहे, बट आता याला पण काही ना काही लिमिटेशन्स आलेत. काय लिमिटेशन्स? याच्यावरती आपण डेटा व्हिज्युअलायझेशन करू शकत होतो, बट वी वर ओनली एबल टू मेक सम चार्ट्स. ठीक आहे, डॅशबोर्ड नव्हते बनत. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन अ चार्ट अँड अ डॅशबोर्ड? इंटरेस्टिंग. बिकॉज इन डॅशबोर्ड आपण सगळ्या गोष्टी शो करू शकतो डॅशबोर्डमध्ये. यामध्ये Correct. फक्त आपण एक पर्टिक्युलर चॅटचं. गुड गुड गुड. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मग ती एक लिमिटेशन आली, तर लिमिटेशन आल्या कारणाने आपण पुढे गेलो. ठीक आहे, वी स्विच टू टॅब्ल्यू. ठीक आहे, बट टॅब्ल्यू पण कुठेतरी एक आउटडेटेड आपण म्हणता येईल त्याला. झालं, ठीक आहे, काही कंपनीज अजूनही यूज करतात, बट पॉवर बी आयचा मायक्रोसॉफ्ट प्रोडक्ट सो ब्रँड आहे आणि कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे त्याची. जर तुम्ही बघितलं तर यू कॅन कनेक्ट टू मल्टिपल डेटा बेसेस, सर्वर्स, क्लाउड, एक्सेल है ना, बऱ्याच ठिकाणी तुम्ही जरा कनेक्टिव्हिटी त्याची स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, टॅब्ल्यूची ठीक आहे कुठे ना कुठे ॲक्युरेसी रेट कमी होतो. आणि पॉवर बी आयमध्ये एक ॲड ऑन काय, वी कॅन मेक डायनॅमिक डॅशबोर्ड्स. व्हॉट आर डायनॅमिक डॅशबोर्ड्स? गुड. आणि देन त्याचा ऑपोजिट कुठला आहे? स्टॅटिक डॅशबोर्ड. ठीक आहे, व्हॉट इज डायनॅमिक अँड स्टॅटिक डॅशबोर्ड? म्हणजे एक्स्टेबल. ओके. डायनामिक म्हणजे आपण क्वार्टरली डेटा शो करू शकतो, चेंज चेंज करू शकतो डेटा. स्टॅटिकमध्ये पण चेंज करू शकतो, असं काही नाही. आपण आपल्या ठीक आहे, डायनॅमिक डॅशबोर्ड नथिंग बट युअर लाईव्ह डॅशबोर्ड्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये कंटिन्युअस डेटा इंटिग्रेशन जेव्हा होतं तो त्याचं चेंज करून होतो. त्याचं एक्झाम्पल काय त्याचं? समजा आता या वर्षीचा डेटा आपण डॅशबोर्ड बनवला आहे त्याचा क्लासचाच आपल्या, नंतर नेक्स्ट इयरला किती ॲडमिशन झाले ते इकडचे स्टॅटिक झालं. डायनॅमिक ट्रेडिंगचा डॅशबोर्ड बघितला आहे कधी? कंटिन्यू फ्लक्च्युएट होतो. तुम्ही सांगतो स्टॅटिक आहे का लाईव्ह आहे? लाईव्ह आहे ना, त्याला माहिती आहे त्याचे पॅरामीटर्स काय आहे, त्याच्यामध्ये फक्त डेटा राहतोय आणि इट्स फ्लक्च्युएटिंग विदिन दोज पॅरामीटर्स. ठीक आहे, त्याला एक लिमिट रेंज आहे, त्यामध्ये जायचं, तू यायचं कमी. सो दिज आर काइंड ऑफ युअर डायनॅमिक डॅशबोर्ड. ठीक आहे, हे सगळे तुम्ही बनवता. सी इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड, डेटा इंटिग्रेशन हे व्हेरी पर्टिक्युलर. काय झालं? काय झालं? बोला ना मग मोठ्याने. एसी लावला असता आपण, कारण की याचा आवाज मग ऑनलाईन ते व्हिडिओमध्ये येईल तुमचा है ना. चालू करू का पॉवर? हां, पॉवर चालू करा, स्विच ऑन करा. ठीक आहे, एवढं ठीक आहे का फॉर अ टाइम बिंग? फॅन म्हणतोय ऑफ केला पाहिजे. ऑफ केला का? ठीक आहे, आज के दिन बस. ठीक आहे, आजचा दिवस फक्त. मला पण होत आहे बट नो ऑप्शन. इथून सुरुवात आहे. घ्या. सफोकेशन झालं तर पाणी पिऊन घ्यायचं. H2O. H2O's ना. हां, ठीक आहे, फॉर्म्युला. ठीक आहे, इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड. सेकंड इज डेटा इंटिग्रेशन, ज्याच्याबद्दल मी आता तुम्हाला बोललो. दे कॅन कनेक्ट टू व्हरायटी ऑफ डेटा सोर्सेस एनेबलिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह अनालिसिस अक्रॉस द ऑर्गनायझेशन. ठीक आहे, त्याच्यापेक्षा असा आवाज असतो. ठीक आहे, फर्दर स्टोरी टेलिंग. व्हॉट डू यू मीन बाय स्टोरी टेलिंग? स्टोरी टेलिंग म्हणजे काय? तर दिलं आहे स्टोरी टेलिंग, डेटा स्टोरी टेलिंग, प्रेझेंटेशन. गुड. ठीक आहे, बिफोर बिईंग अ डेटा अनालिस्ट यू नीड टू बी अ गुड स्टोरी टेलर. ठीक आहे, स्टोरी टेलर म्हणजे आपल्याला व्याख्यान नाही करायचं आहे कुठे. ठीक आहे, तो जो डेटा आहे, आता जर मी तुम्हाला इथे सगळा डेटा दाखवला, तुम्हाला काय समजणार आहे ना? त्यापेक्षा मी त्याला एक चांगलं व्हिज्युअलाइज करून ते डॅशबोर्ड एक्सप्लेन केलं तुम्हाला, नीट समजेल. ते पण असं नाही सर हे बघा इथे ग्राफ असा गेला आहे, मग नंतर खाली झाला आहे, मग अचानक वाढला आहे, नाही. ठीक आहे, व्हॉट, वाय, वेन, डोक्यात ठेवा 3 क्वेश्चन.
ठीक आहे. व्हॉट एक्झॅक्टली इज दिस, वाय इज दिस, अँड वेन डिड इट हॅपन, अँड हाऊ डिड इट हॅपन, हाऊ पण तेव्हा. ठीक आहे. 4 टाईप्स ऑफ ॲनालिसिस असतात, डिस्क्रिप्टिव्ह, डायग्नोस्टिक, प्रिस्क्रिप्टिव्ह, प्रिडिक्टिव्ह. माहिती आहे का? डिस्क्रिप्टिव्ह, सांगा. हां. डायग्नोस्टिक, प्रिडिक्टिव्ह. ठीक आहे. होमवर्क आहे तुमचा, चौघांबद्दल नोटबुकमध्ये लिहून आणायचं. समजलं का तुमचं नाव? प्रज्ञा. लिहून आणायचं चौघांबद्दल. ठीक आहे. हे टाईप्स ऑफ ॲनालिसिस, हे जे तुमचं आहे ना क्वेश्चन्स, हाव, वेन, वाय, बिकॉज, काय जे पण आहे. ठीक आहे. व्हॉट हॅज हॅपन, व्हॉट विल हॅपन, व्हॉट कॅन बी डन, अँड व्हॉट हॅव बी डन. हे 4 गोष्टींचे उत्तर आहेत ते. आय मीन त्याचे डायग्नोस ते सांगेल तुम्हाला बरोबर. तर जा गुगलवरती सर्च करा, टाईप्स ऑफ ॲनालिसिस अँड डेटा ॲनालिटिक्स. बेसिक क्वेश्चन विचारतात सगळीकडे. ठीक आहे. डिस्क्रिप्टिव्ह तर तुम्हाला समजलंच असेल, प्रोडक्टिव्ह पण समजलं असेल, प्रिस्क्रिप्टिव्ह आणि डायग्नोस्टिकचं करा. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर मग SQL. SQLमध्ये काय करतो आपण, डेटा एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम क्लाउड, डेटा वेअरहाऊसेस. ठीक आहे. ठीक आहे. जिथे पण डेटा स्टोर्ड आहे तुमचा, तिकडनं SQL करून आपल्याला जसा पाहिजे आहे तेवढा डेटा आपण एक्स्ट्रॅक्ट करतो आणि पुढे मग पाईपलाईनमध्ये इन्सर्ट करतो. ठीक आहे. नंतर मग जॉईन्ट्स वगैरे है ना. स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस यात पण होतं. थोडं कॉम्प्लेक्स SQL स्ट्रक्चर आहे त्याचं, बट यू कॅन डू दॅट ॲज वेल. ठीक आहे. हे झालं तुमचं 3 टूल्स. ठीक आहे. हे बघा, पायथन. पायथन काय करतं, पायथन तिन्ही गोष्टी एकत्र करून घेतं. ठीक आहे. म्हणजे असं समजा पायथन जर तुम्ही केलं, बाकी वरचं जरी केलं तरी होऊन जाईल. ठीक आहे. जर व्हेरी पर्टिक्युलरली इफ वॉन्ट टू गो फॉर डेटा व्हिज्युअलायझेशन, लाईक जर तुम्हाला पॉवर BI डेव्हलपर म्हणून जायचं आहे, तर मग तुम्हाला असं खूप खूप काही गोष्टी शिकाव्या लागतील. ठीक आहे. बट पायथन करून थिंग्स आर व्हेरी इझियर फॉर यू. है ना. गोष्टी खूप सोप्या जातात. आता तुम्ही म्हणाल सर प्रोग्रामिंग लँग्वेज एवढी येत नाही, काही नाही. एक लाईनवरती पण तुम्हाला आन्सर येतात, एक सिंगल लाईनवर. ठीक आहे. अँड दिस इज इट. अँड फर्दर ज्यासाठी तुम्ही इथे आलात. ठीक आहे. हॅलो. या ऑफिसला या, सेंटिग्रा. आदित्य सेंटिग्रा. हां मग ते बंद आहे ना. हां मग आदित्य सेंटिग्राला या. हां. ठीक आहे. सो दिस इज इट. एक इंट्रोडक्शन दिलं मी आज. ठीक आहे. उद्यापासून आपण तुमचं एन्व्हायरमेंट सेटअप झालं आहे ना, कोडिंग करायला लागा तुम्ही जेवढे दिले तेवढं लेक्चर्सची. ठीक आहे. परत एकदा तुमचीच रिव्हिजन होईल, बट हँड्स ऑन येईल. कमेंट्स टाईप करा, कमेंट्स जेवढे येत आहे तेवढे कमेंट्स. ठीक आहे. काही लिहा. व्हेरिएबल सांगितले, त्याचे रूल्स पाठ झाले का? झाले. कॉन्फिडन्स लेवल विचार. ठीक आहे. अजून काय डेटा टाईप्स केलं होतं ना आपण, है ना. ठीक आहे. एकदा तुम्ही परत रिव्हिजन करा, जेणेकरून यांच्यासोबत थिंग्स विल गुड. सो ओके, फ्रॉम टुमॉरो आपण तुम्हाला एन्व्हायरमेंट सेटअप, कुठे नक्की कोड करायचं आहे, का ते लागलं, त्याची विश्लेषण करून आपण उद्या विल स्टार्ट विथ युअर फर्स्ट लाईन ऑफ कोड. ठीक आहे. समजलं काय डाऊट?